जय स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. सरकारने आता आपल्याला के-वाय-सी करायसाठी 2 महिन्याची मुदत दिलेली आहे. त्यासाठी घाई करू नका. 2 महिने तुमच्याकडे आहे. 2 महिन्याच्या आत तुम्हाला के-वाय-सी कंप्लीट करायचं आहे. के-वाय-सी करताना जर तुमचा ओ-टी-पी घेत नसेल, तर तुम्ही रात्री 12 वाजल्याच्या नंतर ट्राय करा तुमचा ओ-टी-पी घेतला नाही. कारण सर्वांचा प्रॉब्लेम हाच येतोय ओ-टी-पी घेत नाही, एरर येतोय. तर तुम्ही रात्री 12 वाजल्याच्या नंतर ट्राय करा तुमचा ओ-टी-पी सक्सेसफुल घेतला नाही. पण के के-वाय-सी करायच्या आधी हा एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे लक्षात ठेवा. सर्वात प्रथम तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे. तर तुम्ही के-वाय-सी करा. व सेकंड तुमच्या घरात तुमचे वडील किंवा तुमचे हसबंड यांच्याकडे फोर व्हीलर गाडी नसली पाहिजे. थर्ड पॉइंट म्हणजे एका घरात फक्त विवाहित व अविवाहित या दोनच व्यक्ती फॉर्म भरू शकतात. चौथा पॉइंट म्हणजे सरकारी तुमच्या घरात कोणी सुद्धा सरकारी नोकरीमध्ये कामाला नाही पाहिजे. जर सरकारी नोकरीमध्ये तुमच्या घरात कोणी कामाला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. हा एक पॉइंट. पाचवा पॉइंट म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये बसलं पाहिजे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, तर तुम्ही के-वाय-सी करा. तुमची के-वाय-सी सक्सेसफुल घेतली जाईल. तुमच्या पुढच्या महिन्यापासून तुमचे पैसे आले नसतील तर अकाउंटमध्ये यायला चालू होतील. पण सर्वात प्रथम चेक करा तुमच्या रेशन कार्डवर किती जणांची नावं आहेत, तुमचं उत्पन्न किती आहे व तुमच्याकडे गाडी आहे की नाही आहे. तुम्ही आय-टी फाईल रिटर्न तुमचे हसबंड व तुमचे किंवा तुमचे वडील आय-टी फाईल रिटर्न करतात की नाही करत. तर आय-टी फाईल रिटर्न करत असतील तरी सुद्धा तुमचे पैसे अडकले जातील. के-वाय-सी करून सुद्धा तुमचे पैसे येणार नाही. यासाठी सर्वात महत्त्वाचे पहिले के-वाय-सी करायचं चेक करा. हे सर्व पॉइंट तुमच्या घरात आहेत काय नाही. हे सर्व तुमच्या घरात पॉइंट नसतील तर तुम्ही के-वाय-सी करा. तुमचे पुढच्या महिन्यापासून पैसे यायला चालू होतील. काही प्रॉब्लेम असेल, काही तुम्हाला समजत नसेल तुम्हाला कमेंट करा. मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देईन. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. म्हणजे अजून काही नवीन अपडेट येत असेल तुम्हाला भेटत राहील. त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय स्वामी.